आपल्यासोबत आहेत अमित देशमुख. सर, काय सांगाल याआधी नीट पेपर फुटी प्रकरण, त्यानंतर TET पेपर फुटी प्रकरण, आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन देखील केलं. एकूणच काय भावना आहे यावर? नीट पेपर फुटी प्रकरण, TET पेपर फुटी प्रकरण हे दुर्दैवी आहे. सरकारचं हे अपयश आहे. सरकारच्या परीक्षाचे पेपर जर फुटत असतील तर मग म्हणजे काहीच विचारायला नको. सरकारने याची जबाबदारी घेतली पाहिजे, दोषींवर कारवाई केली पाहिजे आणि हे धोरण ज्यांनी आखलं किंवा ही नियमावली ज्यांनी तयार केली त्यांनी सुद्धा जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि कुठेतरी सरकारनं या दोषींवर कारवाई करून त्यांना शिक्षा केली पाहिजे आणि ज्यांच्या धोरणांमुळे हे घडलं, सरकारमध्ये जे कोणी असतील, कुठेतरी महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था याने बिघडली आहे का? काय वाटतं यावर? महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था मला असं वाटतं की खूप खालावलेली आहे. म्हणजे गुन्हे महाराष्ट्रात एवढे वाढीस आलेत की महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाचा किंवा कायद्याचा वचकच हा राज्यामध्ये राहिलेला नाही आहे आणि म्हणून हे गुन्हे वाढत आहेत. आणि मला हेही सांगितलं पाहिजे की आता न्यायालयाने हा निकाल दिला आणि त्याचं स्वागत सर्व स्तरातून होत आहे. न्यायालयाने आपलं काम केलं, कदाचित न्यायालयाला आणखी काम करावं लागेल. पण सरकार काय करतंय, हे गुन्हेच घडणार नाहीत याची काळजी सरकार घेते की नाही हे पाहावं लागेल. देर इज नो विजिलन्स कुठे आहे? एकूणच पाहायला गेलं तर ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी स्टुडंट्स हे खूप आधीपासून तयारी करत असतात, पालकही त्यांच्या पाठीशी असतात. अशी सतत पेपर फुटी होत राहिली तर यामध्ये कुठेतरी सरकारचं आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं अपयश नाहीये का? नाही, आहेच ना. म्हणूनच रस्त्यावर लोक उतरलेत. जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि म्हणून समजा जर म्हणजे आपल्या राज्याचा जो एक महत्त्वाचा घटक आहे विद्यार्थिनी, आता ते जर रस्त्यावर उतरणार असतील आणि तरीही सरकारच्या जर लक्षात येत नसेल की काय चाललंय, तर मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे आणि सरकारनं वेळीच ही पावलं उचलली पाहिजेत. सरकारनं काही कारवाई केली नाही, किंबहुना सरकारने जर या संदर्भामध्ये राजीनामा घेतला नाही तर मग लोक या सरकारचा राजीनामा घेतील. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. काल काँग्रेसने देखील आंदोलन केलं. काय सांगा? राजीनामा खरं म्हणजे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून दिला पाहिजे. विरोधकांनी सुद्धा राजीनामा मागण्याची वेळ यावीच का? सरकार जर संवेदनशील असेल, मंत्री जर संवेदनशील असतील तर त्यांनी स्वतःहून तो राजीनामा दिला पाहिजे. पण तसं होत नाही. मला असं वाटतं की एकंदरीत सत्ताधारी याला प्रसिद्ध आहेत की ते राजीनामा देत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. खूप धन्यवाद सर. तर एकूणच आपण पाहिलं तर पेपर फुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. मी जान्हवी जाधव, मुंबई.